नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी एक स्नॅक्सची रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी साधारण 1 वाटी मटार घेतलेले आहेत. हे आपण गरम पाण्यामध्ये ॲड करूया आणि 5 ते 7 मिनिटं हे शिजवून घेऊयात. मटार शिजत ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि मटार काढून घेऊयात. इथं मी एक 3-4 मिरच्या, अर्धा इंच अद्रक आणि 2-3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे चॉपरमध्ये घालून याला क्रश करून घेऊयात. आता या चॉपरमध्ये आपण बॉईल करून घेतलेले मटार आहेत ते ॲड करूयात आणि आपण हे थोडेसे वाटून घेऊ. बघा, आपल्याला इतपत हे जाडसर वाटायचे आहे, त्याची खूप बारीक पेस्ट करायची नाहीये. मोठा बटाटा शिजून तो किसणीने किसून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया आपण जी मटारची पेस्ट बनवली ती ॲड करूया यात. आता याच्यामध्ये ॲड करूयात 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ. इथे मी थोडंसं चीज घेतलेलं आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. आता हे सगळं मळून घेऊयात. इथं बाइंडिंगसाठी मी याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही बेसन ॲड करू शकता किंवा ब्रेड क्रम्स घालू शकता किंवा रवा घालू शकता. आता हे आपण मळून घेऊन याच्या गोल गोल कटलेट करून घेऊयात. हाताला तेल लावून असे छोटे छोटे आपण त्याच्या टिक्क्या करून घेऊयात. तुम्हाला जो शेप हवा आहे तुम्ही देऊ शकता. आपण या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेऊयात. साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. हे आपण पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस भाजून घेऊयात. दुसऱ्या बाजूने पण आपल्या टिक्क्या खूप छान गोल्डन ब्राऊन तळलेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तयार झाले आहेत आपले वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट लुसलुशीत असे मटार कटलेट.